आम्हा नाही जाती भेद, स्वामी नामी धरू छंद. अलक निरंजन पंथ, तेथे आमची सर्व जात. आमचा अवधूत बाणा, त्याचा धनी स्वामी राणा. त्रैलोकी लावू झेंडा, स्वामी अवधूत पवाडा. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. मुंबईच्या कांदेवाडीमध्ये स्वामी सुतांच्या मठाचं स्थलांतरण झालं. आता हा मठ अगदी व्यवस्थितरित्या कांदेवाडीमध्ये चालू होता. कांदेवाडी मठामध्ये लोकांची ये जा झाली. नाना जाती धर्माचे लोक स्वामी सुतांकडे येत असत. स्वामी सूत सुद्धा त्यांना अगदी प्रेमाने वागवत असत. मग त्याच्यात हिंदू म्हणू नका, मुसलमान म्हणू नका, ख्रिश्चन म्हणू नका, पारसी म्हणू नका, गुजराती, कोळी, सगळी लोक स्वामी सुतांकडे येत असत. पण स्वामी सुतांच्या नशिबी निंदा काही चुकलेली नव्हती. अक्कलकोट मधले लोक त्यांचा द्वेष करतच. आणि त्यात भर म्हणजे मुंबईत सुद्धा स्वामी सुतांना कितीतरी लोक नावं ठेवत असत. त्यातल्या प्रामुख्याने एक ज्यांची नोंद आहे ते अगदी कांदेवाडीत त्यांच्या शेजारीच राहत असत. स्वामी सुतांचं नाव, स्वामी महाराजांचं नाव मात्र सर्वत्र पसरलेलं. लोक त्यांना भजायचे, त्यांना दत्तावतार मानायचे, त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म मानायचे. पण हा कांदेवाडीत येऊन बसलेला जो कोण बैरागी आहे तो स्वामी समर्थ नावाच्या खाली काहीतरी आपलं स्वतःचं काहीतरी महत्व वाढवतोय असं ते सगळ्यांना सांगत असत. अहो, स्वामी महाराज कसे लायला आपल्याला मांडीवरती बसून सूत बोलतील? त्यांना एवढी काय गरज आहे? हा एवढा लांब येऊन मुंबईमध्ये येऊन त्यांच्या नावाने काहीतरी खपवतोय. शाणा माणूस असेल तो अक्कलकोटला जाईल, पण याच्याकडे कधी कोण जाणार नाही. असं नाना प्रकारे ते लोकांना सांगत, लोकांकडे स्वामी सुतांची निंदा करत. पण एके दिवशी असं काय घडलं की प्रत्यक्षात स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना कान पिचक्या दिल्या. स्वामी सुतांच्या या निंदकाबद्दल आज आपण बोलणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपला लाडका युट्यूब चॅनलवरती मी मिलिंद पेळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे स्वागत करतोय. होय भक्तगणो, आपल्यासारख्या सामान्यांची जशी निंदा होत असते, आपल्याला जशी लोक नावं ठेवत असतात, तसाच काहीचा प्रकार स्वामी सुतांच्या बाबतीत सुद्धा घडलेला आहे. स्वामी सुतांना नावं ठेवणारे, स्वामी सुतांची निंदा करणारे, स्वामी सुतांवरती द्वेष करणारे माणसं तेव्हाही होती आणि आज सुद्धा काही प्रमाणामध्ये आहेत. मला आजच्या माणसांच्या बद्दल बोलायचं नाहीये, पण त्यावेळेला प्रत्यक्ष स्वामी सुत महाराज देहधारी असताना आणि अक्कलकोटला प्रत्यक्ष परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज देहधारी असताना ज्या काही गोष्टी घडल्या त्याबद्दल आज आपण बोलूया. भक्त मंडळी, स्वामी समर्थ महाराजांनी स्वामी सुतांना आपल्या पादुका दिल्या आणि सांगितलं, मुंबईला जाऊन आपला मठ स्थापन कर. त्यांच्या राहत्या ठिकाणी कामाठीपुरामध्ये त्यांनी तो मठ स्थापन केला सुद्धा. पण तिथली जागा फार कमी पडत असल्यामुळे तिथे शेजारी राहणाऱ्या चिमाबाई बेलवलीकरांनी त्यांना कांदेवाडी मठामध्ये आपल्या भाड्याच्या जागेमध्ये आणले. आज ज्याला आपण कांदेवाडीतला स्वामी समर्थ महाराजांचा मठ म्हणतो, या मठाची स्थापना सन 1868 साली झाली. आज या मठाला 136 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 136 वर्ष. मग काही लोक काही म्हणत की 125 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्याचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करू वगैरे. हा आजचा आपला विषयच नाही मुळामध्ये, पण ते सगळं खोटं आहे. या मठाला 136 वर्ष पूर्ण झालंय आणि हा मठ खुद्द प्रत्यक्ष श्री स्वामी सूत महाराजांनी स्थापन केलेला आहे. आजचा आपला विषय मुळात हा नाहीच आहे. आजचा आपला विषय असा आहे की त्या काळामध्ये स्वामी सुतांना नावं ठेवणारी मुंबईत सुद्धा काही कमी लोक नव्हती. पण त्यात प्रामुख्याने ज्यांची नोंद झालेली आहे ते आहेत नाना सोनी. नाना सोनी हे मूळचे
रत्नागिरीचे. कामानिमित्त ते मुंबईमध्ये आले खरे, वृत्ती अत्यंत धार्मिक, देवधर्म करणारे, असं काय ते नास्तिक होते वगैरे अशातला भाग नाहीये. देवाला मानायचे आणि देव भक्त होते. इथे आले आणि त्यांनी कोर्टामध्ये नोकरी पकडली कारकुनाची, आणि त्या नोकरी वगैरे आपलं घर सांभाळत होते. स्वामी सूत महाराजांचा इथे मठ काय स्थापन झाला, त्यांचा जो मूळ एक स्वभाव असतो, प्रत्येक माणसाचा काही स्वभाव असतो, तसा त्यांचा मुळात स्वभाव हा चेष्टेखोर. हे त्या स्थानावर यायचे बरं का. हे कांदेवाडीच्या मठामध्ये यायचे, स्वामी सुतांकडे बघायचे. कधी चुकून त्यांनी स्वामी सुतांकडे हात जोडला नाही, पण स्वामी सुतांना नावं ठेवत मात्र सुटले. मठाच्या बाहेर जसे काही यायचे ना, तसं सगळ्यांना सांगत सुटायचे. मी प्रत्यक्ष बघितलं त्या माणसाला, कसला तो स्वतःला स्वामी सूत बोलतोय. स्वामी महाराजांना काय पडलंय, ह्याला ते मांडीवर घेऊन आपला मुलगा बनवतील. सगळं थोटांड आहे, त्याच्यात काही अर्थ नाहीये. अशी निंदा नालस्ती स्वामीसूत महाराजांची ते करत सुटायचे. स्वामीसूत महाराजांना त्याचा काहीच फरक पडायचा नाही. ते आपले स्वतःच्याच ब्रह्मानंदात होते. मुंबईत जरी असले तरी त्यांचं सरळ संधान स्वामी महाराजांकडे असायचं. ते स्वामी महाराजांकडे कधीच त्यांनी तक्रार सुद्धा केली नाही. महाराजांचं सानिध्य लाभणं, तुम्ही तुमच्या सगळ्या तक्रारी विसरून जाल अशी काही ती अवस्था होत असते. आणि महाराजांनी त्यांना आपलं सूत केलेलं, आपला मुलगा केलेला. मग ते मुलाचं आणि बापाचं ते नातं होतं. आणि ते आजच्या मुला बापाचं नातं नव्हतं की हा मला त्रास देतोय, तो मला त्रास देतोय, आपल्या वडिलांकडे सांगण्यासारखं. स्वामी सुतांना जेव्हा वडिलांशी ते आपलं संधान साधायचे, स्वामी महाराजांशी तेव्हा ते संधान साधायचे, तेव्हा त्या ब्रह्मानंदामध्ये सगळं काही ते विसरून जायचे. त्यांचा स्वामी महाराजांचा तो सहवासात ते इतके तल्लीन व्हायचे, परमोच्च आनंद ते भोगत असायचे तिथे. त्यामुळे सर्वसामान्यांनी त्यांची केलेली निंदा किंवा त्यांच्या मते त्यांना दिलेला द्वेष किंवा क्लेश, त्याचा त्यांच्यावरती कुठल्याच पद्धतीचा परिणाम होत नसायचा. पण यांचं आपलं चालू होतच होतं. नाना कधीही त्या आवारामध्ये जायचे, त्यांच्याकडे बघायचे आणि बाहेरूनच निंदा सुरू करायचे. स्वामींचा सूत म्हणे, सूत काय बोलतो इथे येऊन ना, स्वामी महाराजांनी याला आपलं सूत केलेलं आहे. असलं थोटांड नुसतं हे करतोय. सगळी लोक पण तुम्ही वेडे आहात, त्यांच्याकडे येत आहेत. असे काही दिवस चालले होते. फक्त म्हणजे एके दिवशी या नाना सोनींचं अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनार्थ जाणं झालं. स्वामी महाराजांचं नाव ते ऐकून होते, असा प्रत्यक्ष परब्रह्म आहे याच्यावरती त्यांची सुद्धा श्रद्धा होती. आणि जेव्हा त्यांना तिथे अक्कलकोटला जाण्याची मुभा मिळाली, त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता त्या वारी बरोबर ते अक्कलकोटला जाऊन पोचले. अक्कलकोटला जाऊन पोचले, सर्वजण तिथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गेले. महाराजांकडे पाहताच नानांना सुद्धा खूप प्रसन्न वाटलं. नानाने लगेच हात जोडून मान खाली घालून स्वामी महाराजांच्या समोर ते उभे राहिले. काही वेळ स्वामी महाराजांनी त्यांच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही. हात जोडून मान खाली घालून स्वामी महाराजांकडे उभे होते, तेव्हा महाराजांनी त्यांना उद्देशून एक प्रश्न केला. महाराज म्हणाले, काय रे कोकण्या, तिथे येऊन खाली मान घालून बगड्यासारखा उभा राहिल्यास काय, आणि तिथे जातो मुंबईला आणि माझ्या मुलावरती कावळ्यासारखा चोची मारतोस. स्वामी महाराजांचे हे बोल ऐकून नानांनी मान वर केली. महाराज काय म्हणतात ते महाराजांचं ते ऐकू लागले. तोच महाराजांनी रुद्र स्वरूप धारण केलं आणि त्यांना विचारू लागले, तुला अक्कल येणारच की नाही, आणि चालतो आत्ताच्या आत्ता इथून, माझ्या मुलाला नावं ठेवतो आणि माझ्याकडे येऊन मान खाली घालून उभा राहतोस काय. आता मात्र नाना भानावर आले होते. नानांना कळून चुकले की आपल्या शेजारी जे कोण आहेत, तर जो कोण मुलगा सांगतोय की मी स्वामी महाराजांचा सूत आहे, ते खरोखर स्वामी महाराजांचे सूत आहेत. प्रत्यक्ष स्वामी महाराज त्यांचा माझा मुलगा म्हणून उल्लेख करतायत. ते हात जोडून असे स्वामी महाराजांकडे येऊन नतमस्तक होऊन महाराजांची माफी मागणार. तोच महाराज पुन्हा कडाडतात आणि सांगतात, आत्ताच्या आत्ता इथून चालता हो, आणि खबरदार परत जर इथे आलास तर.
नालायका, तुला एवढी सुद्धा अक्कल नाहीये. तिथे जाऊन माझ्या सुताला छळतोस आणि इथे येऊन माझ्याकडे हात जोडून उभा राहतोस. नाना थरथरत होते. महाराजांचं ते कडाडणं आणि महाराजांचं ते चिडणं हे कुठल्याच माणसाला सहन होण्यासारखं नव्हतं. एखादा माणूस महाराजांचं रौद्र स्वरूप असताना त्यांच्यासमोर उभा राहायचा, हात जोडून उभा राहायचा, ते खरोखर महाराजांच्या इच्छेनुसार ते सगळं होत असायचं. नाहीतर महाराजांचं एकंदरीत स्वरूप बघून अगदी हार्ट अटॅक यावं अशी ती परिस्थिती असायची. प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष देवादिदेव हा जो रौद्र स्वरूप धारण करतो तेव्हा काय वातावरण असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि अशा वेळेला मनात एकच विचार येतो, रोज सकाळी सूर्य उगवतो, रोज संध्याकाळी मावळतो. हा सूर्य जर कधी कोपला तर काय आपली अवस्था होईल? आपण जळून जाऊ, आपलं भस्म होऊन जाईल. असाच काहीसा प्रकार महाराजांकडे होता. पण महाराजांचंच एक वाक्य आहे, समोरच्या माणसाला ते दम भरायचे, रौद्र स्वरूप धारण करायचे. पण एकदा एकाने त्यांना विचारलेलं होतं किंवा त्यांच्याबद्दल काहीतरी भाष्य केलं होतं की महाराज हे स्वतः संत आहेत, मग ते चिडतात कशाला? एवढा राग त्यांना येणं हे योग्य नाहीये. आणि हे अंतर्ज्ञानी स्वामी समर्थ महाराजांना जेव्हा समजलं, जेव्हा कळलं की आपल्याबद्दल असं भाष्य केलेलं आहे या ग्रस्ताने, तेव्हा महाराजांनी त्या ग्रस्ताला विचारलेलं आहे, अरे आम्हाला राग आला असता तर तुम्हा सर्वांची खांडोळी करून नसती का खाल्ली मी? म्हणजे थोडक्यात काय, तर महाराजांना राग येत होता का महाराज आपल्यासाठी रौद्र स्वरूप धारण करत होते? हेच मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याला आठवते ती आपली आई. आपली आई आपल्यावरती नेहमी अशी काय खरोखर रागवलेली असते का? आपल्या लहानपणी आपण चुकत असतो, आपली चुकीची पावलं पडत असतात, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपली आई आपल्यावर रागवलेली आहे. पण मनातून तिच्या आपल्यावरती खूप प्रेम असतं. आपण आयुष्यामध्ये चुकू नये जेणेकरून आपलंच नुकसान होईल, हाच काय तो तिचा खटाटोप असतो. त्यामुळे ती खूप चिडल्याचा आविर्भाव आणते, खूप चिडल्यासारखं दाखवते आणि ती आपल्याला याच्यातून बाहेर काढते. असेच महाराजांनी नाना सोनीना सुद्धा याच्यातून बाहेर काढलं. ते जे काय करत होते ते योग्य नाही हे महाराजांना समजून चुकलेलं. आणि जी काही ती स्वामी समर्थ महाराजांनी नाना सोनींची जी काय खरडपट्टी काढली, त्यात नाना सोनींचं असं काय परिवर्तन झालं, महाराजांनी हकलवलं, जवळ येऊन दिलं नाही. पण तर ठीक आहे, महाराजांना लांबूनच त्यांनी नमस्कार केला आणि ते मुंबईला आले. ते मुंबईला आले, गाडीतून जसे उतरले तसे ते आपल्या घरी न जाता सर्वप्रथम पुढे गेले असतील तर ते स्वामीसुत महाराजांच्या दर्शनासाठी गेले. कांदेवाडीमध्ये येता स्वामीसुत महाराज तिथे समोरच बसले होते. नाना सोनींनी अगदी खाली मान घालून त्यांचं दर्शन घेतलं. स्वामीसुत महाराजांना त्यांचं काहीच आश्चर्य वाटलं नाही. स्वामीसुत महाराजांच्या अवतीभोवती असलेले जे कोण सेवेकरी होते त्या मठाचे, कांदेवाडी मठाचे, त्यांना मात्र हे नवल वाटलं. अरे जो ग्रस्त रोज येऊन आपल्या स्वामीसुत महाराजांना नावं ठेवतोय, त्यांची निंदा करतोय, त्याला अशी आज काय अशी उपरती आली की तो येऊन तो महाराजांना नमस्कार करतोय? पण स्वामीसुत अंतर्ज्ञानी होते. स्वामीसुत महाराजांना कळून चुकलेलं आहे नेमकं घडलंय काय. नाना सोनी जशी आतमध्ये येताच स्वामीसुत महाराजांनी त्यांना विचारलं, काय हो नाना, आमच्या बापाने कान टोचेपर्यंत शहाणपण आलं नव्हतं का तुम्हाला? गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांचे हे शब्द ऐकून नानांचं पाणी पाणी झालं. ते आधी सरळ स्वामीसुतांच्या चरणावरती लोळू लागले. त्यांना सांगितलं की मला क्षमा करा, खरोखर मला क्षमा करा, मी तुम्हाला चुकीचं समजलो. अक्कलकोटला गेलो काय महाराजांनी अशी काय माझी खरटपट्टी काढली का विचारता सोय नाही. पण आता मात्र मला मी कळून चुकलेलो आहे की तुम्ही स्वामी महाराजांचे सूत आहात. स्वामी महाराजांनी तुम्हाला आपला मुलगा केलेला आहे, त्यामुळे मला क्षमा करा, यापुढे मी अशी कुठलीच चूक करणार नाही. स्वामीसुत महाराजांनी त्यांना जवळ घेतलं, त्यांच्या डोक्यावरती हात फिरवला, सांगितलं, अरे कशाला घाबरतो, काही चिंता करू नको. उशिरा का असो, टाळकं वटणीवर आलं ना तुझं, मग आता कसला विचार करायचा? काही हरकत नाही, माझ्या बापाला बस, माझ्याकडे नाही आलास तरी चालेल, पण स्वामी महाराजांना भजत जा. मी आपला सामान्यच आहे तुमच्यासारखा, फक्त महाराजांचा निरोप घेऊन इथे आलेलो आहे.
की योग्य पद्धतीने वागा, कोणाची निंदा करू नका, कोणाची नालस्ती करू नका, काही गरज नाहीये ते करायची. त्याच्यात आयुष्याचा मौल्यवान वेळ तुम्ही वाया घालवू नका. भक्त मंडळी, स्वामी सुतांचं हे सगळं शांतपणे नाना ऐकून घेत होते. हात मात्र जोडलेले होते. डोळ्यातून आनंदाश्रू येत होते, कारण स्वामी सुत महाराजांनी त्यांना जवळ घेतलेलं. स्वामी सुतांची सिद्धता ते अनुभवत होते. प्रत्यक्ष परब्रह्माच्या लेकरांनी मला जवळ घेतलेलं आहे, मला क्षमा केलेली आहे, आणि वरती एवढंच नाही तर मला उपदेश करतायत, असा वाघ. आता नाना हात जोडून, फक्त डोळ्यातून पाणी येत होतं, हात जोडून सगळं मान हलवत होते. हो महाराज, आता ह्याच्या पुढे असाच वागीन. स्वामीसुत महाराजांनी पुन्हा त्यांच्या डोक्यावरती हात फिरवला आणि सांगितलं, काही चिंता करू नकोस, प्रवासातून आलेला आहेस, थकलेला आहेस, घरी जा, आराम कर आणि येत जा इथे. भक्त म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी का ह्या नाना सोनीने आपलं संबंध, नोकरी, धंदा सगळं काय सोडून दिलं. अंगावर कपडे घालणं सुद्धा सोडून दिलं. फक्त एका लंगोटीवरती ते स्वामी सुतांच्या मठामध्ये महाराजांच्या सेवेत राहिले. स्वामी सुत म्हणतील ते, त्यांचा परब्रह्म परमेश्वर स्वामी सुत महाराज होते. स्वामी सुताने काही सांगावं ते हात जोडून त्याचा प्रत्येक शब्द झेलायचे. काही वर्ष ते इथे कांदिवडच्या मठामध्ये राहिले. बरं, सहकुटुंब, बरं का, त्याने आपल्या बरोबर आपल्या पत्नीला सुद्धा आणलेलं. मूलबाळ तर त्यांना नव्हतंच. त्यांची पत्नी सुद्धा अगदी ते सांगतील त्या पद्धतीने या मठामध्ये सेवा करत होती. एक दिवशी स्वामी सुत महाराजांनी त्यांना जवळ बोलवलं, त्यांना पादुका दिल्या स्वामी महाराजांच्या आणि सांगितलं की आता तू इथून तुझ्या गावाला जा, जे कुठलं तुझं कोकणातलं गाव आहे तिथे जा, तिथे या पादुकांची स्थापना कर आणि निवांत राहा, महाराजांचं नाव घे आणि निवांत राहा. भक्त म्हणजे नाना सोनी एकदा अक्कलकोटला गेल्याची नोंद आहे खरी, त्यानंतर कधी अक्कलकोटला गेल्याची नाना सोनींची नोंदच नाही. आणि महाराजांनीच त्यांना सांगितलेलं, पुन्हा इथे येऊ नकोस, माझ्या सुताकडे जा. त्यामुळे ते स्वामी सुतांच्याकडे आले. स्वामी सुतांनी पादुका दिल्या. त्या पादुका घेऊन स्वामी सुतांच्या सांगण्यावरनं ते स्वतःच्या गावाला गेले. रत्नागिरीला जे पावस हे गाव आहे स्वामी स्वरूपानंदांचं, तिथून अगदी 1-1.5 किलोमीटर वरती नाखरे म्हणून गाव आहे. नाखरे हे त्यांचं मूळ गाव. त्या नाखरेमध्ये येऊन ते राहायला सुरुवात केली. स्वामी महाराजांच्या पादुका सुद्धा त्यांनी त्यांच्या त्या नाखरेच्या घरामध्ये स्थापना केली. आणि संबंध त्यांचं उर्वरित आयुष्य अगदी विरक्तामध्ये गेलं. आणि त्यानंतर संपूर्ण त्यांचं आयुष्य त्यांनी स्वामी नामात विरक्तीमध्ये घालवलं. स्वामी आणि स्वामी सुतांच्या खेरीज त्यांनी कधीच कोणाचं नाव तोंडावरती घेतलं नाही. अगदी वयाच्या अखेरीस, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ह्या पादुकांची, स्वामींच्या पादुकांची सेवा केली. आणि काही वर्षांनी वृद्ध होऊन त्यांनी स्वामी चरणी आपला स्वतःचा देह विलीन केला. भक्त म्हणजे त्याच्यानंतर त्यांची बायको त्या घरामध्ये एकटीच काही दिवस राहिली खरी, पण तिला करमेनासं व्हायचं. या नाखरे गावातच तिचं माहेर होतं. म्हणून तिने हे सगळं काय आपलं जे काय होतं, प्रामुख्याने त्या स्वामी महाराजांच्या पादुका, त्या घेऊन ती स्वतःच्या माहेरी गेली. साधारण 150 वर्षापूर्वीचा काळ. स्वामीसुत महाराजांनी देह ठेवून आता 150 वर्ष पूर्ण होतील. यावर्षी 20 ऑगस्टला स्वामीसुत महाराजांची 150वी पुण्यतिथी आहे. आपण ती मुंबईला धूमधडाक्यात साजरी करणार आहोत. त्याबद्दल मी तुम्हाला निश्चितच पुढे सांगणार आहे. पण सांगायचा अर्थ काय की स्वामीसुत महाराजांना 150 वर्ष झाली देह ठेवून. त्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर काही वर्ष तिथे पादुकांची सेवा करून त्यांनी देह ठेवला. त्यानंतर त्यांची बायको ज्या वेळेला तिच्या माहेरी या नरवण्यांच्या घरी जेव्हा आली, त्या पूर्वीच्या प्रथेनुसार तुझ्या सासरचे देव मात्र घरात आणू नको असं तिला सांगण्यात आलं. पूर्वीच्या लोकांच्या काही शिस्ती असायच्या, त्यामुळे ते एक गोष्ट ते प्रामुख्याने पाळायचे की दुसऱ्यांच्या घरातले जे देव असतील ते स्वतःच्या घरामध्ये पूजले जात नसायचे. पण ही जरी माहेरी आली तरी स्वामी महाराजांच्या पादुका कशा काय ती तिच्या घरी सोडणार. ती त्या पादुका माहेरी घेऊन आली. तेव्हा माहेरच्या लोकांनी तिला सांगितलं की या पादुका आणल्यास खरंय तू, पण तुझ्या सासरचा तो देव आहे,
त्या पादुका बाहेर तिथे एका झाडाखाली ठेव, जिथे तुळशी वृंदावन आहे तिथे त्या पादुका ठेव. तिथे तू त्याची भले रोज पूजा कर. तुझं स्वागत आहे. तू इथे राहा, तुला काही कमी पडणार नाही. पण तुझ्या घरातले देव ज्या ज्या पादुका वगैरे जे आहेत त्या बाहेर तुळशी वृंदावनाकडे त्या झाडाखाली ठेव. तिचा पण नाईलाज होता. तिने त्या पादुका तुळशी वृंदावनाच्याकडे ठेवल्या. रोज तिची ती मनसोक्तपणे पूजा करत असत. आता त्या पादुका नरवणेच्या घराबाहेरच्या तुळशी वृंदावनाकडे होत्या. हे नरवणे सुद्धा अत्यंत धार्मिक होते बरं का. पण स्वामी समर्थ महाराजांशी त्यांचं तसं काय देणं घेणं नव्हतं. ऐकून होते पण ते कधी ते गेलेच नाहीत. अक्कलकोटशी काही संबंध नाही, तर स्वामी समर्थ महाराजांशी काही संबंध नाही. फक्त वरती उडत उडत आलेल्या बातम्या की अक्कलकोटमध्ये साक्षात परब्रह्म आहेत, स्वामी समर्थ महाराज लोक त्यांना म्हणतात, एवढंच काय ते त्यांना ऐकू आलेलं. आणि एवढ्यावरती सगळं काय होतं. अशातच नरवण्यांच्या 4 पिढ्या गेल्या. त्यात नानांच्या पत्नी सुद्धा केव्हा तरी कैलासवासी झाल्या. आपल्या पूर्वजांनी काहीतरी बाहेर तुळशी वृंदावनाकडे ठेवलेलं आहे. कोणाच्या तरी पादुका आहेत, त्यांची ती फार पूर्वपार पूजा होत होती म्हणून त्या पूजा होत असेल. कधी कधी त्याची पूजा होत सुद्धा नसत. कारण घराबाहेरच्या तुळशी वृंदावनाकडे जे काय असेल त्याला घरातल्या देवासारखं महत्व नव्हतं. त्यामुळे या पादुका कधी कधी अगदी दुर्लक्ष अवस्थेत सुद्धा असायच्या. कधीतरी चुकून माकून लक्ष गेलं, खूपशी अशी धूळ जमलेली आहे, तेव्हा सर्वत्र जशी साफसफाई होते तसं त्या पादुकांवरची धूळ सुद्धा काढली जायची, एवढंच. पण अखेर 4थ्या पिढीच्या भाग्यामध्ये स्वामी सेवा होती बरं का. त्या पादुकांच्या बद्दल योग्य ती माहिती या 4थ्या पिढीला मिळाली. पण सुरुवातीच्या काळामध्ये तिथे सुद्धा त्या लोकांनी दुर्लक्ष केलं. गावात जे कोण सिद्ध पुरुष यायचे ते त्यांना आवर्जून गाठून सांगायचे की ह्या पादुकांची पूजा करा, हे प्रत्यक्ष परब्रह्माची पावलं आहेत, इथे दुर्लक्ष करू नका. ठीक आहे, तेवढ्या पुरतं काय ते हा म्हटलं जायचं. 1-2 दिवस पूजा होत सुद्धा असायची. पण त्याच्यानंतर पुन्हा आपलं ते तिथे दुर्लक्षच व्हायचं. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये, प्रत्येक जण आपापल्या व्यवसायामध्ये. घरातली पूजा झाली का लगबगीने बाहेर जायचं, आपला कामधंदा सांभाळायचा. अशा वेळेला तुळशी वृंदावनाकडे जाऊन त्या पादुकांची कोण पूजा करणार. एके दिवशी रत्नागिरीचे दिनकरराव कृष्ण जोशी हे सिद्ध पुरुष होते. ते या गावामध्ये नाखरेमध्ये आलेले असताना आवर्जून येऊन या नरवण्यांना भेटले. त्यांना लोक भांबू काका म्हणायचे. या भांबू काकांना कोकणात खूप मान होता, सिद्धच होते ते. हे जेव्हा नरवण्यांकडे आले तेव्हा नरवण्यांनी त्यांचं अति मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. पण ते घरी येताच त्यांना काहीतरी जाणवलं. ते म्हणाले, तुमच्या आवारामध्ये प्रत्यक्ष परब्रह्माची पावलं आहेत पण ते मला जाणवते. असं म्हणून ते उठले आणि सगळं घर शोधलं त्यांनी. घरामध्ये कुठेच त्यांना तसं काय जाणवलं नाही. जेव्हा ते घराबाहेर आले तेव्हा ते तुळशी वृंदावनाकडे बघत म्हणाले की ही जी पावलं आहेत ही तुमच्याकडे किती वर्ष आहेत. त्या पादुकांबद्दल त्यांनी सगळीकडे चौकशी केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ही सिद्ध पावलं आहेत. त्यांनी नरवणेला ताबडतोब सांगितलं याची रोजच्या रोज पूजा झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्या नरवणेच्या 4थ्या पिढीला स्वामी महाराजांची कृपा लाभली, स्वामी महाराजांची सेवा लाभली. नंतर दत्तभक्त शंभू काका मराठे म्हणून कोकणात होते. त्यांचं सुद्धा एक दिवशी तिथे येणं झालं. त्यांनी मात्र सांगितलं स्पष्ट की ह्या पादुकामुळे प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या आहेत. तुमच्या पूर्वजांवरती त्यांची कृपा झालेली होती आणि म्हणून त्या तुमच्याकडे आलेले आहेत. त्यांच्या योग्य रीतीने त्याची पूजा करा आणि स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करायला घ्या. दरवर्षी तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी करा, महाप्रसाद करा. तिथपासून या नरवण्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी व्हायला सुरुवात झाली. पण ते पादुका मात्र अशाच उघड्यावरती होत्या. आता अलीकडे साधारण 10-12 वर्षापूर्वी त्यांनी त्याच ठिकाणी एक छोटेखानी एक देऊळ बांधले आणि त्या देवळामध्ये त्या पादुकांची त्यांनी स्थापना केलेली आहे.
व्यवस्थितरित्या स्वामी समर्थ महाराजांचा एक फोटो सुद्धा लावलेला आहे. आम्ही गेलो त्याला ते आम पापडाचा वगैरे त्यांचा व्यवसाय बघितला. स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांचा कामधंदा व्यवसाय सुद्धा व्यवस्थित चाललेला आहे. सीझन मध्ये आमरस काढून ते डब्यामध्ये भरणं आणि वर्षभर तो कधीही खाता याव्या अशा पद्धतीने तो मोठमोठ्या शहरांमध्ये सप्लाय करणं, राहिलेल्या आमरसाचं आम पापड बनवणं, त्याचा व्यवसाय करणं वगैरे अशा पद्धतीचं ते काम करतायत. आज नरवणेंना याच्याबद्दलशी काहीच माहिती नाहीये. काही जुन्या गावकऱ्यांच्या मदतीने ती माहिती मला मिळाली खरी आणि मी नरवण्यांकडे माझं जाणं झालं. पादुकांचं दर्शन झालं. पादुका म्हणाल तर त्या पंचायतन आहे. एका बाजूला शिवलिंग आहे, एका बाजूला नंदी आहे आणि सगळे वेगवेगळे बरं काळ्या पाषाणावरती ते कोरलेले आहेत. फक्त म्हणजे आमची चिकित्सक वृत्ती. त्यामुळे जे ग्रहस्थ ज्यांच्याकडून माहिती मी घेतली होती त्यांच्याकडे मी पुन्हा गेलो आणि विचारलं, हो या नाना सोनींच्या बायकोचं माहेर नरवणे बरोबर, मग खुद्द नाना सोनी कुठे राहत होते कोकणामध्ये, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? तेव्हा त्यांनी त्यांच्यासारख्या गावकरी काही होती आणखी ज्येष्ठ मंडळी, त्यांना विचारलं आणि ते आम्हाला काही 1 किलोमीटरवरती आणखीन एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. तिथे नाना सोनींच्या वाड्याचा फक्त चौथरा राहिला होता आणि बाजूला एक घर होतं. तिथे आम्हाला जयप्रकाश पावसकर म्हणून भेटले. या जयप्रकाश पावसकरांकडे आम्ही जेव्हा चौकशी केली तर जयप्रकाशांनी सांगितलं की त्यांचे आजोबा का पणजोबा त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा खास माहिती नाहीये. हे रत्नागिरीतले सावकार पावसकर, त्यांच्या आजोबा का पणजोबाने सोनींच्या बायकोकडून तो वाडा विकत घेतला. त्या वाड्यामधलं सोनं नाणं भांडी कुंडी त्या बाईने काहीच काढलं नाही. सरसकट त्या वाड्यात सक्कट आतमधलं सामान याचा काय तो व्यवहार झाला आणि पावसकरांनी तो वाडा विकत घेतला. पण पावसकर त्या वाड्यात कधीच राहायला आले नाही. या वाडे शेजारी त्यांनी आणखीन एक जमीन घेतली, तिथे वाडा बांधला आणि तिथे मात्र घर आपलं थाटलं. जयप्रकाश आम्हाला जेव्हा भेटले तेव्हा त्यांच्याकडून ही सगळी आम्हाला माहिती मिळाली. पण त्यांनी आणखीन एक विशेष अशी माहिती दिली, ती अशी की नाना सोनींच्याकडे स्वामी समर्थ महाराजांच्या चांदीच्या पादुका होत्या आणि जयप्रकाश म्हणाले की आमच्या आजोबांकडून आम्ही ऐकलेलं आहे की त्या पादुका त्यांच्याकडून नंतर मग चोरीला गेल्या, चोर मिळाला वगैरे हे सगळं ऐकिवात आहे. पण त्या पादुकांच्या बद्दल नेमकं काय घडलं हे मात्र आम्हाला काहीच माहिती नाही. हे सगळं ऐकिवातल्या गोष्टी आहेत कितीतरी वर्षांपूर्वीच्या. त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा एक मोठा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर असं उभं राहिलं की स्वामी सूत महाराजांनी ज्या पादुका स्वामी महाराजांच्या म्हणून नाना सोनींना दिल्या त्या पादुका कशा होत्या त्याची कुठेच काय अशी वर्णनाची नोंद नाहीये. त्यामुळे साहजिकच आपल्याला असा प्रश्न पडतो की आज ज्या नरवण्यांच्याकडे जे देऊळ बांधून तिथे ज्या पादुका स्थापन केलेल्या आहेत पाषाणाच्या, काळ्या पाषाणाच्या, त्या पादुका स्वामी सूत महाराजांनी त्यांना दिलेल्या आहेत का स्वामी सूत महाराजांनी त्यांना चांदीच्या पादुका दिल्या होत्या? पण स्वामी सूत महाराजांनी त्यांना पाषाणी पादुका दिल्या असतील तर हे गावकरी जे सांगतायत की त्यांच्याकडे चांदीच्या पण पादुका होत्या स्वामी महाराजांच्याच, त्या त्यांच्याकडे कुठून आल्या? पण त्यांचं पुन्हा कधी अक्कलकोटला जाणं झालं होतं का की जेणेकरून प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी त्यांना त्या पादुका दिल्या होत्या? फक्त म्हणजे ही सगळे प्रश्न जी आहेत त्याचं उत्तर आपल्याला आता याच्या पुढे सुद्धा मिळेल की नाही याची शंका आहे. आज या चांदीच्या पादुका नाहीच आहेत, फक्त ऐकिवात आहे. पण बातमी मात्र पक्की आहे की नाना सोनींच्याकडे चांदीच्या पादुका होत्या स्वामी महाराजांच्या आणि नंतर त्या चोरीला गेल्या. गावचेच पोलीस पाटील वगैरे त्याच्यात असल्यामुळे त्यांना हे सगळं माहिती होतं आणि असं म्हटलं जातं की त्याच्यानंतर तो चोर सुद्धा सापडला. पण पादुकांचा उल्लेख काय कोणालाच माहिती नाही का पादुका मिळाल्या का, त्या कधी चोरीला गेल्या, कधी मिळाल्या, त्या नाना सोनींच्या हयातीत हे सगळं घडलं का नाना सोनींच्या पश्चात हे सगळं घडलं? हे सगळे मोठमोठे प्रश्नचिन्ह इथे उद्भवतात. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच भाष्य करता येत नाही.
पण तुर्तास एवढं मात्र आपल्याला कळतं की नाखरे गावामध्ये स्वामी सुतांनी स्वामींना दिलेल्या पादुका आहेत. त्या पादुका स्वामी महाराजांच्याच आहेत. त्यामुळे कधी पावसला स्वरूपानंदांचं दर्शन घ्यायला कधी जाल तेव्हा आवर्जून रिक्षावाल्याला सांगा की आम्हाला नाखरेला जायच्या नरवण्यांच्याकडे, आणि नरवण्यांच्याकडे त्या घराबाहेरचं जे काय मंदिर आहे स्वामी महाराजांचं आणि तिथे असलेल्या त्या पादुकांचं सुद्धा दर्शन घ्या. तिथे गेल्यावरती तुम्हाला जाणवेल हे स्थान खरोखर सिद्ध आहे. स्वामीसुत महाराजांनी दिलेल्या स्वामींच्या पादुका तिथे आहेत. तिथे जा, स्वामी महाराजांना नमस्कार करा, गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांना नमस्कार करा. साहजिकच तुमचे हात आपोआप जोडले जातील आणि मुखातून एकच येईल की नेहमीप्रमाणे काय, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना आपला मुलगा म्हणून मांडीवर घेतला त्या गुरुदेव श्री स्वामीसुत महाराजांची 150वी पुण्यतिथी आपण एकदा साजरी करणार आहोत. अभंग, नृत्य, व्याख्यान, संगीत, गायन आणि पालखी सोहळा. तेव्हा लक्षात असू द्या, श्रावण वद्य प्रतिपदा मंगळवार 20 ऑगस्ट 2024 अगदी स्वामीसुतांच्या मुंबापुरी नगरीत गिरगावात हा साजरा होणार आहे. दिवस आणि तारीख मात्र नोंदवून ठेवा. यासी स्वामी भक्तांच्या मेळाबद्दल पुढील माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.